हॅलो मित्रमैत्रिणींनो, जर या पावसाळ्याच्या हवेत तुम्हाला कुसकुशीत आणि कुरकुरीत असं काही हवं असेल तर ही कोथिंबीर वडी नक्की ट्राय करा. तर इथे आपण घेतलेलं आहे 2 पेंडी फ्रेश असे शेतातले आमच्या कोथिंबीर घेतलेली आहे. त्याला धुवून त्याची पानं काढून घेतलेली आहेत. ह्याच्यानंतर ह्याला असं आम्ही विळीवर असं काही चिरत आहोत. जास्त आपल्याला इथं बारकंही नाही चिरायचं आहे. आणि हे सर्व चिरून झाल्यानंतर आपण ह्याला असं काही दिसत आहे आपली कोथिंबीर चिरून झाल्यानंतर आपण ह्याला एका परातमध्ये ट्रान्सफर करत आहोत. ट्रान्सफर केल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण घालत आहोत 4 ते 5 चमचे डाळीचं पीठ घातल्यानंतर इथे आपण घालत आहोत 3 ते 4 चमचे असं तांदळाच्या पिठाने आपली अशी कोथिंबीर वडी खुसखुशीत आणि कुरकुरीत लागते. आणि ह्याच्यानंतर इथे आपण घालत आहोत मीठ चवीप्रमाणे आणि तिखटही चवीप्रमाणेच घेतलेलं आहे आपण. त्याच्यानंतर इथे आपण घेत आहे हळद आणि हे सर्व आम्ही एका लार्जर क्वांटिटीमध्ये करत आहोत. त्याच्यानंतर इथे घरचा गरम मसाला घेतलेला आहे. गरम मसाल्यानंतर इथे आपण घेतलेला आहे जिरे नंतर इथे आपण ओवा घेतलेला आहे. जिरे ऑप्शनल आहेत. त्याच्यानंतर इथे आपण घातलेलं आहे हिंग नंतर आपण घातलेलं आहे तीळ घातल्यानंतर आपण ह्याला सर्व घातल्यानंतर इथे आपण वरून लिंबू पिळत आहे. लिंबू पिळून झाल्यानंतर आपण इथे ह्याला असं नुसतं मिक्स करून घेत आहोत. मिक्स करून झाल्यानंतर इथे आपण ह्याला असं थोडंसं पाणी घालून हाताने आपण जसं पीठ मळतो तसं मळून घ्यायचं आहे. मळून घेत राहत आहे आणि इथे आपण मिक्स पण करायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला असं काही अशी पिठाची आपल्या कोथिंबीरच्या पिठाच्या वडीची कन्सिस्टन्सी वाटेल. कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही कशी आहे इथे. आणि ही कन्सिस्टन्सी घातल्यानंतर ह्याच्यावरती थोडंसं आपण तेल घालायचं आहे. तेल घातलं की आपल्याला हे हातावरती आपल्या चिकटत नाही. आणि परत एकदा आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर इथे आपण बघू शकता इथे मिक्स करून झाल्यानंतर इथे आपण प्लेटमध्ये तेल सगळीकडे पसरवून घेतलेलं आहे. तेल पसरवून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये कसं मोठ्या साईजचा गोळा घेऊन इथे असं प्लेटमध्ये घालून त्याला आपण सगळीकडे पसरवून घेत आहे. पसरून इथे असं काही पसरवून झाल्यानंतर आपलं डो दिसेल. आणि झाल्यानंतर इथे थोडंसं आपल्याला ह्याच्यावरती टॅप करायचं आहे. त्याच्यानंतर इथे आपण वरून थोडं परत तेल घालायचं आहे आणि परत तो हात तेलाचा आपण पुसून घ्यायचा आहे. आणि हे उठून यावं म्हणून आपण इथे तेल वापरत आहोत. त्याच्यानंतर इथे आपल्याला एका कढईमध्ये एक स्टँड आणि थोडंसं पाणी घ्यायचं आहे. त्याच्यानंतर याला आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे. स्टीम करून झाल्यानंतर ह्याची कन्सिस्टन्सी आणि ह्याचं असं काही तुम्हाला कन्सिस्टन्सी दिसेल आणि कलरसुद्धा. इथे आपण आपली वडीचं पीठ असं बॉईल झालेलं आहे. इथे आपण याला टूथपिक घालून ट्राय करू शकतो. आणि इथे म्हणजे आपली इथं कोथिंबीर शिजलेली आहे. जर ह्याला चिकटलं नसेल तर आपली कोथिंबीरची पीठ शिजलेलं आहे. आणि इथे बघू शकता आम्ही असं कट करत आहोत. इथे आपण असं काही ह्याला कट करून घेत आहे. आणि इथे मी जोपर्यंत आमच्या वड्यांचे पीसेस होत नाही तर तुम्ही आमच्या चॅनलला बेल आयकन क्लिक करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्हाला कोणत्या अशा पारंपरिक रेसिपी पाहिजे असेल तर आमच्या व्हिडिओजला कमेंटसुद्धा करा. म्हणजे आम्ही तुमची रेसिपी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचवू शकतो. तर तुमचं सबस्क्राईब करून झालं आणि इथे आमचं कटसुद्धा करून झालं वड्या. त्याच्यानंतर इथे आपण घेत आहोत. इथे आपण एका कढईमध्ये किंवा पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे. तेल आपल्याला गरम झाल्यानंतर थोडंसं अगदी आपण पीठ घालून पहिला टेस्ट करून घेतलेलं आहे की हे तेल गरम झाले की नाही. त्याच्यानंतर आपण आपले व्हिडिओज वडी फ्राय करत आहोत. वडी फ्राय करताना हळू आपल्याला गोल्डन शॅलो फ्राय करायचं आहे ह्याला. आणि किंवा तुम्ही इथे एअर फ्रायरला सुद्धा ऑप्शनल आहे. तुम्ही तळू नाही शकला असाल तर एअर फ्रायरमध्ये सुद्धा तुम्ही हे करू शकता ह्याला फ्राय. इथे आपले असं काही दिसत आहे बघा वड्या तळून झाल्यानंतर. इथे अशा किती छान अशा गरम गरम झालेल्या आहेत बघा. इथे आपले व्हिडिओ संपत आलेला आहे आणि वड्यासुद्धा आपल्या रेडी झालेल्या आहेत. इथे ह्याला मी सर्व केलं आहे थोडीशी कोथिंबीरच्या पानांसोबत. आणि इथे आपण होममेड केचपसुद्धा घेतलेला आहे. आवडला असेल व्हिडिओ तर अशा व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या चॅनलला स्टे ट्यून राहा आणि सबस्क्राईबसुद्धा करत राहा. ह्याच्यावरती थोडा आम्ही घातलेला आहे चाट मसाला वरून. आणि आपले असे वडे असे खमंग खुसखुशीत अशा तयार झालेले आहेत. तयार होऊन झाल्यानंतर तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल तर पटकन किचनमध्ये जावं आहे आणि हा व्हिडिओ बघून तुम्हीसुद्धा तुमच्या इच्छा पूर्ण करू शकता. असे व्हिडिओज हवे असतील तर आमच्या चॅनलला डू लाईक